शिक्षकाच्या लैंगिक छळ प्रकरणी मुख्य 20 वर्षीय आरोपी तरुणीनं धुळे जिल्हा कारागृहातच ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली। घडलेल्या या घटनेनंतर जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। याआधी देखील जिल्हा कारागृहात अनेकांनी जीवन संपवल्याची प्रकरणं घडली आहेत। यामुळे जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सदरची तरुणी जिल्हा कारागृहातील महिला विभागाच्या कार्यालयामागे कशासाठी गेली होती? तिला जाताना कोणीच पाहिलं नाही का? यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचारी नेमकं काय करत होत्या? आत्महत्येचं नेमकं कारण काय? त्या तरुणीनं कशामुळे टोकाचं पाऊल उचललं? तिला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केलं का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप अस्पष्ट आहेत। दरम्यान मृत तरुणीच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी या निमित्तानं आता जोर धरतीये। यामुळे आता संबंधित प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।